साठी लागणारं साहित्य: शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, तळणीची मिरची, लसूण, पांढरी उडद डाळ, जिरा आणि मोहरी. मी इथे 2 कप राईस घेतलेला आहे. चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. लहान मुलं दररोज भाजीपोळी खाऊन कंटाळतात, तर ही रेसिपी करून पहा. नक्कीच मुलं आवडीने खातील. मी इथे कोलम राईस वापरलेला आहे आणि 2 कप तांदळाला मी 6 कप पाणी वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकावे आणि कुकरची 3 शिट्ट्या काढून घ्यावे. आता आपला भात बनतोय तोवर आपण फोडणीकडे येऊयात. फोडणीसाठी 1 चमचा तेल टाकलंय. ह्या तेलामध्ये छान दाणे तळून घ्यावे. मस्त छान लालसर रंग आला पाहिजे असा. म्हणजे कर्ड राईसमध्ये हे छान क्रिस्पी लागतात दाणे. ते झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी इथे लसूण तळून घेतलेला आहे. छान मस्त लालसर रंग आला की तेही काढून घ्यावे. त्यानंतर मी पांढरी उडीद डाळ ही पण तळून घेतलेली आहे. त्याचा पण छान मस्त क्रिस्पीनेस येतो. आता मी मिरच्या तळून घेत आहे. मिरची पण छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला तळायची आहे. सगळं तळलेलं आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. यानंतर मी तळणीची मिरची घेतलेली आहे. ती सुद्धा छान क्रिस्पी केली मी तेलात तळून. ह्याच्याने कर्ड राईसमध्ये खूप छान चव येते. क्रिस्पी झाल्यानंतर हे पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तळलेल्या तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकून फोडणी घालून घेतलेली आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकूयात. कढीपत्तासुद्धा क्रिस्पी करून घ्यायचं आहे. हे सगळं मी एक एक गोष्ट तळून बाहेर एका प्लेटमध्ये काढून ठेवायला लावत आहे. कारण आपण हे दहीमध्ये टाकून ठेवलं तर त्याचा क्रिस्पीनेस निघून जाईल. म्हणून तुम्हाला जेव्हा खायचं त्या वेळेलाच ते दह्यामध्ये मिक्स करायचं आहे. नंतर शेवटी कोथिंबीरसुद्धा क्रिस्पी करून घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये मी दही काढून घेतलेलं आहे. थोडं घुसळून घ्यायचं आहे. मस्त असं एकसारखं करून घ्यायचं आहे घुसळून. त्या दह्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे, साधं मीठ टाकायचं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढलेलं हे तळलेलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे तळणीच्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर धणा पावडर टाकायची आहे. 2 चमचे धणा पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि सर्व एकजीव करून घ्यायचं. आता आपण या भातावर दह्याचं मिश्रण केलेलं मस्त मिक्स करून घेऊयात. आहा, खूप छान दिसतंय. चला तर मग आपण कार्तिकची प्रतिक्रिया पाहूयात.